या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या वेदर रिपोर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात पावसाने थोडासा ब्रेक घेतलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण की जो अतिमुसळधार पाऊस आपण गेल्या आठवड्यात किंवा मागच्या 15 दिवसांमध्ये बघितलेला आहे तसा किंवा तितका अतिमुसळधार पाऊस आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघायला मिळणार नाहीये. पण याच्यामध्ये एक अपवाद ठरलेला आहे, तो भाग म्हणजे मध्य महाराष्ट्र. आता मध्य महाराष्ट्रामध्ये नक्की काय परिस्थिती आहे आणि पुढच्या 24 तासांचा आणि 48 तासांचा खरं तर अंदाज बघायचा झाला तर तो नक्की काय आहे, कुठे काय अलर्ट्स देण्यात आलेले आहेत, हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओतनं समजून घ्यायचंय. सर्वात पहिले आपण जर सॅटेलाइट इमेज बघितली तर त्यात तुमच्या लक्षात येईल की विविध ठिकाणी कमी दाबाची क्षेत्र तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आधी काही दिवसांपूर्वी कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं, त्याचा परिणाम महाराष्ट्रावरती मोठ्या प्रमाणात सुद्धा झाला आणि आता पुन्हा एकदा एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते बंगालच्या उपसागरात तयार व्हायला त्याची सुरुवात झालेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला जास्त तर ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर आणखीन एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे, ते साधारण उत्तर प्रदेशच्या जवळपास आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला मात्र महाराष्ट्रावरती काही प्रमाणात होताना बघायला मिळणार आहे. आता महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर हवामान खात्याने 2 ते 3 कारणं सांगितलेली आहेत ज्यामुळे मुसळधार पाऊस मध्य महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. ती कारणं काय आहेत ते आपण समजून घेऊ. त्याच्यातलं पहिलं कारण आहे तो म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र, ज्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रावरती होताना बघायला मिळणार आहे, कारण तिकडनं येणारी जी आर्द्रता आहे म्हणजे मॉइश्चर आहे त्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रावरही बघायला मिळणार आहे. दुसरं म्हणजे मॉन्सून ट्रफ, ज्यालाच नैऋत्य वारे म्हणतात किंवा मान्सून सीझन मध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा. आता हा मान्सून ट्रफ कुठे तयार झालेला आहे किंवा तो कुठल्या भागात सध्या आहे तर त्याची दिशा आता जर आपण बघितली तर तो साधारण दिल्ली पासून सुरू होतोय आणि तो संपतोय बंगालच्या उपसागरात. आता तो असा आडवा एक पट्टा असल्यामुळे तिकडनं काय होतंय तर तिकडे जी आर्द्रता तयार होतीये, तिथे जे ढग तयार होत आहेत त्याचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रावर होताना बघायला मिळतोय. दुसरं म्हणजे आणखीन एक ऑफशोर ट्रफ ज्याला म्हणतात, तो आता फारसा सक्रिय नाहीये, जो अरबी समुद्राच्या इथे तयार होतो, जो आपल्याला कोकण किनारपट्ट्यापासून साधारण बघायला मिळतो, जो गुजरातपासून खाली दक्षिणेपर्यंत जात असतो. तो आता फारसा ऍक्टिव्ह नसला तरी तिकडनं नैऋत्य वारे जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. आता अरबी समुद्रामध्ये अगदीच खूप असं एक मोठी वेदर सिस्टीम तयार झालेली आहे, कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे, अशी परिस्थिती नाहीये. पण तरी सुद्धा आपण जर बघितलं तर तिकडनं येणारे जे वेस्टर्ली विंड्स आहेत म्हणजे साऊथ वेस्टर्ली विंड, ज्याला नैऋत्य वारे असं म्हटलं जातं, त्या वाऱ्यांचा परिणाम आपल्याला महाराष्ट्रावर होताना बघायला मिळतोय. हे वारे ज्या वेळेला अरबी समुद्रातनं महाराष्ट्राच्या दिशेने येत असतात त्यानंतर सर्वात पहिले ते जर जाऊन कुठे धडकतात तर ते अर्थातच सह्याद्री पर्वतरांगांवरती. तिथे धडकल्याने काय होतं तर ते वारं जे आहे किंवा ते ढग जे तयार झालेले असतात ते अर्थातच त्यांना पर्वत पार करून पुढे येता येत नाही, पुढे सरकता येत नाही, म्हणून ते पटकन वर जातात, तिथे ढग तयार होतात आणि मग आपल्याला पाऊस बघायला मिळतो. त्याच्यामुळे आता त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला महाराष्ट्रात होताना बघायला मिळतोय आणि याचा सर्वात जास्त परिणाम जर कुठे होणार आहे तर तो मध्य महाराष्ट्रावरती आहे. आता आपण पुढच्या 2 ते 3 दिवसांचा अंदाज बघायचा झाला तर तुम्ही जर तुमच्या स्क्रीनवरती बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जिथे विदर्भात अनेक दिवसांपासून येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट देण्यात आलेला होता, तिथे कुठेच आता येलो अलर्ट सुद्धा देण्यात आलेला नाहीये. आपण जर बघितलं तर मध्य महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. कोकणात सुद्धा काही प्रमाणामध्ये पाऊस होण्याची शक्यता सध्या वर्तवली गेलेली आहे हवामान खात्याकडनं. पण जास्त प्रमाणात आपण जर बघितलं तर आपल्याला आत्ताच्या घडीला म्हणजे पुढचे 48 तासांचा अंदाज आपण बघतोय, म्हणून की आपण जर शनिवार बघितला तर शनिवारी येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रासाठी. त्याचबरोबर रविवारी आपण जर बघितलं तर रविवारी सुद्धा साधारण येलो अलर्ट जो आहे तो आपल्याला कोकण आणि मध्य महाराष्ट्रातला जो भाग आहे तिथेच बघायला मिळतोय. विदर्भात फारसा अलर्ट देण्यात आलेला नाहीये. अशी विविध कारणं जी आहेत त्याच्यामुळे आपण आता बघतोय की महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्रामध्ये खरं तर स्पेसिफिकली बोलायचं झालं तर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. येलो अलर्ट असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होत असतो आणि जर तो अलर्ट बदलून तो ऑरेंज किंवा रेड अलर्ट झाला तर मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता हवामान खात्याकडनं वर्तवण्यात येते. मात्र आत्ताच्या घडीला आपण बघितलं
तर सगळीकडे फक्त येलो अलर्ट जो आहे तो येलो अलर्टच देण्यात आलेला आहे. काही ठिकाणी थंडरस्टॉर्मची चिन्ह सुद्धा तुम्हाला दिसत असतील. तिथे ढगाळ वातावरण, वादळी वारे वाहू शकतात आणि त्याच सोबत एक पावसाळी वातावरण आपण ज्याला म्हणतो तसं वातावरण या भागामध्ये नक्कीच तयार होऊ शकतं. मात्र तिथे अगदी मुसळधार पाऊस होईल अशी परिस्थिती नाही, कारण तिथे कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये. त्याच्यामुळे मराठवाडा आणि विदर्भासाठी मात्र असं म्हणण्यात आलेलं आहे की हा आठवडा झाल्यानंतर आपल्याला साधारण 12, 13, 14 या तारखांमध्ये आपल्याला मराठवाडा आणि विदर्भामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो. कारण बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र आता तयार होतंय, जे आणखीन पूर्णपणे तयार झालेलं नाहीये, मात्र त्याला तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि तो कुठे बघायला मिळणार आहे तर तो आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये त्याचा परिणाम बघायला मिळू शकतो. पण आत्ता त्याला आणखीन थोडा अवकाश आहे, आणखीन काही दिवस त्याला लागणार आहेत. पण ती वेदर सिस्टीम तयार झाली तर त्याचा परिणाम नक्कीच विदर्भ आणि मराठवाड्यावरती पुढच्या ऑगस्टच्या पुढच्या आठवड्यात होणार आहे. म्हणजे साधारण 12 तारखेचा जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये आपल्याला त्याचा परिणाम बघायला मिळू शकतो. तर हा होता पुढच्या 48 तासांचा अंदाज. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा सगळ्या वेदर अपडेट्ससाठी, वेदर रिपोर्ट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.